माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला गंगा अवतरित कशी झाली ते सांगणार आहे। सगळ राजानं यज्ञ केल्यामुळं तो घोडा असणारा कुठे गेला होता, रसातळात गेलेला होता। ज्या ठिकाणी कपिल मुनी तपस्या करत बसले होते तिथे इंद्राने घोडा सोडला होता। तपश्चर्या केल्यामुळं इंद्राचं आसन डोलतं की काय वाटू लागलं होतं आणि यज्ञ केलेल्या घोड्याच्या ठिकाणी घेऊन गेल्यामुळे परत घोडा शोधण्यासाठी गेले आणि त्या ठिकाणी मग काय झालं तर भगवान कपिलाने त्याला श्राप दिला। हे चोरट्या तू घोडा घेऊन आलेला आहेस का, डोळे टुकडीत बसलायस असं म्हणल्यानंतर कपिलमुनीला राग आला। डोळे पाहते तो आग्नी निर्माण झाली आणि त्या ठिकाणी दहशत उत्पन्न झाली आणि गेलेली जी होती घोडा आणण्यासाठी ती तिथंच मृत्युमुखी राग होऊन पडले। मग असं झाल्यानंतर पुन्हा अंशुमान असणारा काय केला तर घोडा तपश्चर्येसाठी गेला। तपश्चर्या करून त्या ठिकाणी भरपूर अशी तपश्चर्या केली, घोडा आणून आपल्या आजोबाला दिला। कपिल मुनीचं स्वागत केलं। हे मुनिवर्य तुम्ही इतके पराक्रमी, इतके असणारे तुम्ही संत देव तुम्हाला सगळे मानतात, तुम्ही आज एक विष्णूचा अवतार आहात, कपिल मुनी म्हणून तुम्ही प्रसिद्ध झालेला आहे, सांख्यशास्त्र तुम्ही प्रवृत्त केलेला आहे। अशा प्रकारे त्या ठिकाणी स्तुती केल्यामुळे कपिल मुनीने सांगितलं की तू यशस्वी होशील, गंगा या ठिकाणी घेऊन येशील आणि मग तू काय कर, घोडा तुझ्या असणाऱ्या आजोबांनी सोडलेला आहे, हा पशु घेऊन जा आणि यज्ञ असणारा त्या ठिकाणी पूर्ण करून टाकला। अश्वमेध यज्ञ त्या ठिकाणी सगळ्या राजाने केला होता, तो अपुरा राहिला, आजोबाचा प्रयत्नास होता आणि तो पूर्ण केला। आणि झाल्यानंतर मग सगळ राजा मृत्यू पावला। मग अंशुमान काय केला तर तपश्चर्या करण्यासाठी गेला। भरपूर अशी त्यानं तपश्चर्या केली, तपश्चर्याचं फळ त्याला प्राप्त झाले नाही, तो मृत्युमुखी पडला। मग त्यांचा मुलगा दिलीप असणारा त्यानंही जन्मभर तपश्चर्या केली तर गंगा अवतरित झाली नाही। गंगेला आणण्यासाठी भरपूर प्रयत्न केला, तोही मृत्युमुखी पडला। आणि मग त्या ठिकाणी काय झालं तर भगीरथ असणारा भीमचा पुत्र आणि असणाऱ्या त्या ठिकाणी तपश्चर्या करायला सुरुवात केली। तपश्चर्या केल्यानंतर मग गंगा प्रसन्न झाली आणि बोलू लागली तू वरी ये, मी तुला अवतरित होणार आहे। तुझ्या भरपूर पिढ्या या ठिकाणी गेलेल्या आहेत, 3 पिढ्या मृत्युमुखी पडलेल्या आहेत आणि ते मी तुला काय करण तर तुझ्या वंशामध्ये भरपूर राज्य होऊन गेले, तपश्चर्या माझ्यासाठी केले, त्याचं फळ तुला आज प्राप्त झालेलं आहे। भगीरथा मी येणार आहे, पण माझा योग एवढा मोठा आहे की पृथ्वीवर पडल्याबरोबर काय होईल तर पृथ्वी रसातळामध्ये जाईल, सगळे मृत्युमुखी पडते, मग याचा काय उपयोग आहे। आता तू काय करशील, माझा वेग धारण करण्यासाठी तू महादेवाला प्रसन्न केलं पाहिजे। आणि मग भगीरथाने पुन्हा तपश्चर्या केली आणि भोळ्या शंकराला जीवाचं कल्याण करणाऱ्या अशा परमेश्वराला महादेवाला प्रसन्न केलं आणि महादेवाने मग देता परमेश्वराच्या चरणावर निघालेली शुद्ध झालेली ही गंगा महादेवाने आपल्या जटेमध्ये धारण केली आणि जटीतून मग त्या ठिकाणी गंगा अवतरित झाली। आणि झाल्यानंतर जे असणारे त्यांचे काका होते मृत्युमुखी पडलेले होते समुद्रामध्ये, त्या ठिकाणी गंगा गेली आणि त्यांना उठवली। उठवल्यानंतर ते स्वर्गाला जाऊ लागले, आशीर्वाद देऊ लागले भगीरथाला। अशा प्रकारे मग त्या ठिकाणी गंगा आपली अवतरित झाली। ऋषी मुनी तप करणारे सर्व असणारे काय करते तर गंगेची स्नान करते। जसं सर्व नदीची स्नान केल्यावर आणि 1 वेळा गंगेची स्नान केल्यावर माणूस जन्ममरणाच्या खेळातून मुक्त होतो, किती जन्माचा पापाचा नाश होतो या गंगेचं पाणी पिल्यानंतर, गंगेची स्नान केल्यानंतर। ही गंगा अशी प्रतिस्थळावर अवतरित झाली आणि भगीरथाने ही गंगा म्हणून प्रसिद्ध झाली। भगीरथासाठी स्वर्गावरून आलेली गंगा म्हणून तुकाराम महाराजांनी अवश्य म्हणलेलं आहे त्यावर। ती श्रेष्ठ असणारी पावन झालेली पापनाशी ही गंगा, पवित्र ही गंगा या ठिकाणी कुठं आली तर पृथ्वीवर आली म्हणून आपल्या सर्व जीवाचं कल्याण झाले। या ठिकाणी आपण त्या ठिकाणी भगीरथाचा आभार मानला पाहिजे आणि तपश्चर्या करून या ठिकाणी गंगा आणली म्हणून तुम्हाला ही कथा बहुत पुराणी आहे, मी सांगितलेली आहे।